मी स्वतः काका चेक केला कुठल्या गाडीला किती टन गाडी अलाउड आहे आणि बस किती आहे, छोट्या टेम्पोला किती अलाउड आहे किंवा प्रत्येक गाडीच्या क्षमतेनुसार किती टनाची त्याची क्षमता आहे. तर काही मी माणूस ड्रायव्हर क्लिनर बसल्यानंतर जर 100-110 किलोवॉट मध्ये उतरल्यानंतर ती लेवल होते किंवा आपण जी क्षमता त्यांची असते त्याच्यापेक्षा 5% आपण अतिरिक्त त्यांना मंजुरी देतो. ह्या सगळ्या गोष्टी मी काल परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या थोडं ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. तर तुमच्याकडे काय माहिती आहे 8-8 तासाच्या 3 शिफ्टमध्ये किती गाड्यांवर आपण कारवाई करतो आणि किती गाड्या तिकडनं पास होतात त्याचा एव्हरेज मला द्या दिवसाचा. गाड्या सॅटर्डे संडेचं जास्त असतं, इतर वेळी त्या कमी असतात. सर्वसाधारण म्हणजे एव्हरेज द्या असं मी म्हणालो. डेली तुमच्याकडे माहिती अंदाजे मला माहिती नाही ना की एवढ्या गाड्या जातात, एवढ्या गाड्यांवर आम्ही कारवाई करतो, एवढ्या गाड्या सोडल्या जातात, एवढ्या गाड्या पकडल्या जातात, आतापर्यंत एवढी कारवाई केली, एवढ्या लोकांना आम्ही FIR दाखल केले वगैरे. काय तुमच्याकडे रिपोर्ट काय? 24 तासात तर 2500 ते इन्स्पेक्टर आहेत. तुम्ही कोण? इन्स्पेक्टर. हा तुमच्यासारखे 25-30 लोक होते विदाउट युनिफॉर्म मध्ये. ते लोक कोण होते? त्यांच्यासारखे विदाउट युनिफॉर्म वाले लोक त्या ठिकाणी उभे होते वसुलीसाठी. ते कोण होते? तिथं सर इन्स्पेक्टर 2 असतात. इन्स्पेक्टर 2 आणि MBNच्या त्या लोकांनी गेलो त्यांचे टेबल बघितलं. त्यांचे टेबल आणि 2 खुर्च्या सोडून त्या ऑफिसमध्ये त्यांचे टाईम होतं. मला ऑफिस म्हणून बघायला गेलो. मला परिवहन खातं म्हणजे राज्याला 5 क्रमांकाचं महसूल मिळवणारं खातं आहे. तर जर अप टू डेट ऑफिस वगैरे असेल म्हणून मी बघायला गेलो तर 2 खुर्च्या आणि एक टेबल होतं अख्ख्या ऑफिसमध्ये. 1000-1200 मुलं त्यांच्या ऑफिसमध्ये. आपल्याला तर अशा हे जे आता विदाउट युनिफॉर्म या ठिकाणी मंत्री आलेले असताना आलेले आहेत तर असे 25 लोक होते ते सगळे इन्स्पेक्टर होते का? नाही सर. मग कोण होते ती लोक? तर 2 आणि काही लोकांनी तर माझ्यावर फोटो पण काढले सेल्फी वगैरे. माझ्याकडे फोटो कोण होते ती लोक? माहितीला नाव मी कोणा जबाबदारी विचारतोय. डिपार्टमेंटचे असता तुम्ही म्हणून जबाबदारीने विचारतो. तुमच्या डिपार्टमेंटचा मंत्री तर माझं कर्तव्य ते विचारतो. माझ्या ज्ञानामध्ये मला भर टाकायची. मी सोलापूरला येत असताना 1 तास तिकडे 1 तास तिकडनं परत येण्याची 2 ते 2.5 तास घालायचे. काहीतरी मला माहिती हवी म्हणून गेलो ना. माहिती द्या मला. दिवसाला 24 ते 2800 गाड्या जातात. नाईट शिफ्टच्या वेगळ्या असतात. त्या सर्वसाधारण 1,500 ते 2,000 प्रत्येक नाईट शिफ्टच्या गाड्या जातात. आणि किती गाड्यांवर आपण कारवाई करतात? सगळे एकदम तांदळासारखे स्वच्छ असलेले ड्रायव्हर आणि गाडी मालक गाड्या तिकडनं पाठवतात. कारण एकदम कडक अधिकारी या ठिकाणी RTOची लोक आहेत. त्यामुळे कारवाई भीतीला प्रत्येक बरोबर 29 टनाची असेल तर 29 टनच भरतो किंवा 25 टनाची असेल तर 25 टनच गाडी भरतो. टाटाची जी कंपनीची जी आहे लोक ती टाटा करतात आणि आपलं ट्रान्सपोर्ट ऑफर तिथून. मी आता ह्या विषयावर जास्त तुमचं परीक्षा घेत नाही कारण मला ती परीक्षा काल रात्री घेतलेली आहे. फक्त मला ह्या सगळ्या जो अहवाल आहे त्याचा लेखी स्वरूपात तुम्ही डिटेल मला घ्या. म्हणून त्याच्याकडनं सगळं लेखी घ्या. आणि काल जी 25 लोक यांच्यासाठी विदाउट युनिफॉर्म त्या ठिकाणी इन्स्पेक्टर कोण होते त्यांची पण मला माहिती द्या. त्यांना वाटतं काल आपण जे आपल्याबरोबर फोटो वगैरे काढले त्यांची पण ते फोटो वगैरे पण सगळे डिटेल माहिती द्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.